भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त करणार आहे शिरा प्रसादासाठी। त्यासाठी चला साहित्य बघूया आता काय काय घेतलं आहे। रवा घेतला आहे 1 वाटी, 1 वाटी दूध घेतलेला आहे, 1 वाटीला कमी अशी साखर घेतली आहे, तूप घेतलेला आहे 3 चमचे आणि ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहे। आता आपण तूप घालून घेऊया कढईमध्ये। नंतर रवा घालून घ्यायचा आहे। रवा हा मी बारीक घेतलेला आहे। तुम्हाला जर दाणेदार असा शिरा पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा जाडसर रवा घेऊ शकता आणि जाड रवा जर घरात असेल तर त्याला तुम्ही थोडंसं मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। शक्यतो रवा जर बारीक असेल तर शिरा हा मऊ लुसलुशीत होतो। अगदी त्याला मंद आचेवरती भाजायचा आहे, लालसर रंग येईपर्यंत भाजायचं। जास्त पण रवा लाल होऊ द्यायचा नाहीये, त्याने आपल्या शिऱ्याचा रंगही बदलतो आणि स्वादही बदलतो। त्यामुळे मंद आचेवरतीच रवा भाजायचा नेहमी। रवा भाजायला असे 5-1 मिनिटं तरी लागतात साधारण कमी गॅसवरती। आता आपला रवा भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। रवा काढून घेतला आहे मी। आता दूध घालायचं आहे, 1 वाटी दूध। साखर घालून घ्यायची आहे। मी येथे 1 वाटीला कमी घेतलेली होती साखर। आता थोडंसं परत पाणी घालून घ्यायचं आहे, अर्धा वाटी। हे बघा, आता साखर विरघळून घ्यायची आहे चांगली व्यवस्थित। साखर विरघळल्यानंतर उकळी येऊ द्यायची एक त्याला। अशा पद्धतीने साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची। साखर विरघळायला असे 5 मिनिटं तरी लागतात कमी गॅसवरती। साखर विरघळून झालेली आहे। आता आपण रवा घालून घेऊया त्यामध्ये। रवा घातल्यानंतर सारखं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची। हे बघा, आपला तयार झालेला आहे आता मऊ लुसलुशीत असा शिरा प्रसादासाठी। ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे आता, जे मी कूट केलेला होता त्याचा दाणेदार असा। परत एकदा मिक्स करायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं 2 मिनिटासाठी। दोन मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही, छान झालेला आहे आपला शिरा। हे पहा, मऊ झालेला आहे आपला शिरा। आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।